नमस्कार श्रोतेहो, संतवाणी विथ श्रीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आजच्या जगातला सर्वात मोठा गोंगाट कुठे असतो माहितीये? हां, कुठे? तो रस्त्यावर नसतो, ट्रॅफिकमध्येही नसतो, तो असतो चक्क मंदिरात. अरे वा, हे खूपच वेगळं निरीक्षण आहे. हो ना. म्हणजे बघा ना, आपण देवासमोर जातो आणि आपल्या मागण्यांची एक भली मोठी यादीच वाचायला लागतो. हे दे, ते दे, माझ्या शत्रूचा नाश कर, असं बरंच काही. अगदी बरोबर आहे. पण यातला मोठा विरोधाभास असा की समोरचा देव मात्र अगदी शांत उभा असतो. तो काहीच बोलत नाही आणि तो कुठलाही चमत्कार करत नाही. खरंय. कसं आहे, माणसाच्या या मानसिकतेवर जर आपण बारकाईने विचार केला ना, तर लक्षात येतं की माणसाला संकटाच्या वेळी सतत कुणीतरी तारणहार हवा असतो. हो, तारणहार म्हणजे कोणीतरी येऊन वाचवेल अशी अपेक्षा. अगदी. म्हणजे जेव्हा तो स्वतःच्या आयुष्यातला गोंधळ हाताळू शकत नाही, तेव्हा तो हा आतला सगळा गोंगाट घेऊन थेट देवासमोर उभा राहतो. पण तुम्ही आता म्हणालात तसं देव शांत असतो. नक्कीच. आणि ही जी शांतता आहे ना, ती अनेकदा माणसाला अस्वस्थ करते. देवाची ही शांतता म्हणजे दुर्लक्ष आहे की त्यामागे काही गहन अर्थ दडलेला आहे, याचा शोध आपण आजच्या या सखोल विश्लेषणात घेणार आहोत. हो, कारण माणूस म्हणून आपली ही प्रवृत्तीच असते. मग संकट आलं की आपल्याला वाटतं कोणीतरी आकाशातून यावं आणि जादूची कांडी फिरवून सगळे प्रश्न सोडवावे. हो ना, मॅजिक मॅन असल्यासारखं. अगदी. पण जेव्हा तसं होत नाही तेव्हा आपण निराश होतो. या संपूर्ण मानसिकतेवर संत तुकाराम महाराजांचं एक अत्यंत अचूक आणि सडेतोड उत्तर आहे. हां, आपण सुरुवातीला तो मूळ अभंग पाहूया, जो या पूर्ण चर्चेचा गाभा आहे. नक्कीच सांगा. तुकाराम महाराज म्हणतात, कलियुगी बौद्ध रूप धरणे, निराकार मौन्य मुखाकार धरियेला, कर कटावरी विटेवरी पाय, भीमा तीरी उभा पांडुरंग. बापरे, या अभंगात दडलेला विचार खरोखरच अफाट आहे. हो, ठीक आहे, आपण हे समजून घेऊया. या कलियुगात देवाने बुद्धासारखे मौन का धारण केले आहे? यातली सर्वात आकर्षक गोष्ट म्हणजे जगद्गुरू तुकाराम महाराजांनी इथे देवाची तुलना चक्क बुद्धाशी केली आहे. अच्छा. आपल्या शास्त्रांमध्ये बुद्धांना विष्णूचा 9वा अवतार मानलं गेलंय. हो. आणि बुद्धांचं मुख्य वैशिष्ट्य काय होतं? तर अथांग शांती आणि मौन. हो, बुद्ध आणि शांतता हे तर समीकरणच आहे. अगदी. मग देवाने हे मौन का स्वीकारलं? यामागे मानवी उत्क्रांतीचं आणि मानसशास्त्राचं एक फार मोठं कारण दडलेलं आहे. म्हणजे कसं? बघा, आपण जर कृतियुग किंवा त्रेतायुगाचा विचार केला तर तेव्हा देव स्वतः हातात शस्त्र घेऊन राक्षसांचा वध करायचा. रामावतार घ्या किंवा कृष्ण अवतार घ्या. हो, देवाने स्वतः युद्ध केलं आहे तिथे. अगदी बरोबर. पण मग कलियुगात असं काय बदललं? पण मग इथेच माझी एक शंका आहे. जर कलियुगात इतका अन्याय वाढलाय, माणसे एकमेकांना फसवतायत, तर देवाने तर हातात सुदर्शन चक्र घ्यायला हवं होतं किंवा धनुष्य बाण उचलायला हवं होतं. बुद्धांसारखं शांत का बसायचं? काही लोक म्हणतील की देव अस्तित्वातच नाहीये, म्हणून हे मौनाचं सोयीस्कर कारण दिलं जातंय. हा अतिशय रास्त प्रश्न आहे आणि याचं उत्तर खरं तर युगबदलाच्या संकल्पनेत आहे. युगबदल? हो. पूर्वीच्या युगांमध्ये राक्षस हे माणसाच्या बाहेर होते. रावण बाहेर होता, कंस बाहेर होता. त्यांच्याशी लढण्यासाठी बाह्य शस्त्रांची गरज होती. अच्छा, म्हणजे प्रत्यक्ष तलवारीशी गरज होती. अगदी. पण आता कलियुगात परिस्थिती पूर्णपणे बदलली आहे. आता राक्षस बाहेर राहिलेले नाहीयेत, तर ते माणसाच्या मनात दडून बसले आहेत. बापरे, म्हणजे आपले विचार? हो ना. लोभ, स्वार्थ, राग, अहंकार हे ते आतले राक्षस आहेत. आणि मनातल्या या राक्षसांना मारण्यासाठी तुम्ही कुठलीही तलवार किंवा बाण वापरू शकत नाही. खरंय, रागावर तलवार कशी चालवणार? बरोबर. त्यासाठी माणसाने स्वतः शांत होण्याची, स्वतःच्या आत डोकावण्याची गरज असते. जेव्हा देव मौन बाळगतो तेव्हा तो निष्क्रिय नसतो. तो माणसाला एक स्पष्ट संदेश देत असतो की मी शांत आहे. आता तू देखील तुझा आतला गोंगाट थांबव आणि स्वतःच्या बुद्धीचा वापर कर. अरे वा, म्हणजे देवाची शांतता ही निष्क्रियता नसून ती माणसाला अंतर्मुख करण्यासाठी दिलेली एक हाक आहे. अगदी तसंच. तर या सगळ्याचा अर्थ काय हे समजलं, पण तरीही आपण देवाच्या शारीरिक स्थितीकडे वळलो, म्हणजे त्याच्या पोश्चरकडे, तर तो उभा कसा आहे? अभंग सांगतो, कर कटावरी, म्हणजे हात कमरेवर आहेत. आजकाल आपण पाहतो की लोक देवाची तुलना एखाद्या एटीएम मशीनशी करतात. एटीएम मशीन? हे कसं? म्हणजे बघा ना, इकडून प्रार्थना आणि नारळ आत टाकला की तिकडून लगेच फळ बाहेर आलं पाहिजे, अशी माणसाची अपेक्षा असते. देवाने लगेच काहीतरी द्यावं. हो.
पण एटीएमचा तो दृष्टिकोन इथे पूर्णपणे चुकीचा ठरतो. कसं काय? साधी गोष्ट आहे, हात कमरेवर ठेवून माणूस कधी उभा राहतो? जेव्हा तो रिलॅक्स असतो. किंवा जेव्हा तो काही करत नसतो, तो फक्त निरीक्षण करत असतो. देव आपले हात चालवत नाहीये, तो फक्त पाहतोय की जेव्हा माझा भक्त संकटात सापडतो तेव्हा तो स्वतःचे हात चालवून परिस्थितीशी 2 हात करतोय का फक्त हात जोडून रडत बसलाय? अगदी बरोबर. तो फक्त साकडे घालत रडतोय का हे देव पाहतोय. हे ऐकल्यावर मला एका जिम मधल्या ट्रेनरची आठवण झाली. जिम मधला ट्रेनर? हो, म्हणजे आपण जेव्हा जिममध्ये एखादा जड वजन उचलण्याचा प्रयत्न करत असतो तेव्हा तो ट्रेनर तिथेच जवळ उभा असतो, पण त्याचे हात बांधलेले असतात किंवा कमरेवर असतात. हो, बरोबर. तो तुम्हाला घाम गाळताना पाहतो, पण तो स्वतः ते वजन उचलत नाही, कारण जर त्याने ते वजन उचललं तर तुमचे स्नायू कधीच बळकट होणार नाहीत. वा. देवाचं हे करकटावरी उभं राहणं कदाचित त्या ट्रेनरसारखंच असावं. तो तिथे आहे, पण ताकद तुम्हालाच लावायची आहे. किती सुंदर आणि अचूक उदाहरण दिलत. अगदी हेच सूत्र इथे लागू होतं. देव तुमची ताकद हिरावून घेऊ इच्छित नाही. आणि यासोबतच दुसरी गोष्ट म्हणजे विटेवरी पाय. देवाने आपले पाय विटेवर ठेवले आहेत. याचा अर्थ काय? वीट हे अथांग प्रतीक्षा आणि सहनशीलतेचं प्रतीक आहे. देव जसा 28 युगे शांत आणि सहनशीलपणे उभा आहे, तशीच सहनशीलता माणसाने आपलं कर्म करताना आणि फळाची अपेक्षा करताना ठेवली पाहिजे. हे सगळं तात्विक पातळीवर ऐकायला खूप छान वाटतं. पण वास्तवात जेव्हा एखाद्याच्या घशावर सुरी येते तेव्हा हे मौन कसं काम करतं? म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकल उदाहरण हवंय? हो. समजा एखादा सामान्य माणूस आहे, ज्याची जमीन एखादा भ्रष्ट सावकार बळकावतोय आणि त्याचं कुटुंब रस्त्यावर येण्याची वेळ आलीय. तिथे हे मौन त्याचं बँकेचं कर्ज कसं फेडेल? केवळ शांत उभं राहून संकट कशी दूर होतील? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे हा. आणि या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपण आजच्या स्रोतांमध्ये दिलेल्या एका अतिशय मार्मिक आणि व्यावहारिक कथेचा आधार घेऊया. नक्कीच. मराठवाड्यातील शिरापूर नावाच्या गावातील रघुनाथ या कष्टाळू शेतकऱ्याची ही गोष्ट आहे. अच्छा, शिरापूरची गोष्ट. हो. रघुनाथ अतिशय प्रामाणिक माणूस, पण त्याच्या वाट्याला संकटांची मालिका झाली. गावात सलग 2 वर्ष भीषण दुष्काळ पडलेला होता. बापरे, दुष्काळ. त्यामुळे त्याच्या डोक्यावर सोसायटीचं आणि सावकाराचं मोठं कर्ज झालं होतं. हो. आणि इथेच खरी गोष्ट रंजक होते, कारण त्या गावातला जो जुलमी सावकार होता भैरवचंद, त्याने रघुनाथाला नोटीस पाठवली की कर्ज फेडले नाही तर त्याची 4 एकर जमीन जप्त केली जाईल. अगदी. आणि रघुनाथची अवस्था काय होती? रघुनाथचा देवावर प्रचंड विश्वास होता, पण या नोटीसनंतर तो आतून पूर्णपणे तुटला. तो रोज रात्री विठ्ठलासमोर जाऊन मोठ्याने रडायचा, ओरडायचा. तो देवाला शिव्या द्यायचा, देव मेलाय असंही म्हणायचा. भैरवचंद गरिबांना लुटतो, त्याचे बंगले उभे आहेत आणि मी प्रामाणिक राहूनही माझ्यावर ही वेळ का, असा त्याचा सवाल होता. आणि मला वाटतं जेव्हा माणूस सर्व बाजूंनी कोंडीत सापडतो तेव्हा असा आक्रोश करणं साहजिक नाही का? साहजिक आहे, पण तो उपाय नाहीये ना. म्हणजे जर आपण हे मोठ्या चित्राशी जोडून पाहिले तर रघुनाथच्या या आक्रोशामागील खरी अडचण आपल्याला इथे समजून घ्यावी लागेल. कथेतील आप्पा, जे जुने जाणते वारकरी आहेत, हो आप्पा, त्यांनी रघुनाथला जे समजावले ते या संपूर्ण चर्चेचा केंद्रबिंदू आहे. जेव्हा रघुनाथ देवाला शिव्या देत असतो तेव्हा आप्पा त्याला जवळ बसून समजावतात की देव मेला नाहीये. मग तो काय करतोय? देवाने बौद्ध रूपात मौन धारण केले आहे आणि तो या मौनातून तुझी परीक्षा पाहत आहे. अच्छा. आप्पा त्याला विचारतात, जर देवाने आकाशातून वीज पाडून त्या जुलमी भैरवचंदाला मारले तर मग तुझ्या मनगटाची आणि तुझ्या कष्टाची काय किंमत उरेल? देव आतून म्हणजे बुद्धीतून चमत्कार करतो, बाहेरून नाही. पण मग रघुनाथने नुसतं शांत बसून जमीन कशी वाचवली? मौन धारण करून कायदेशीर कागदपत्र तर तयार होत नाहीत. इथेच आपल्याला शांततेचे किंवा मौनाचं विज्ञान समजून घ्यावं लागेल. मौन म्हणजे निष्क्रियता नाही किंवा फक्त तोंडाने न बोलले नव्हे. मग काय? मौन म्हणजे डोक्यातील अनावश्यक विचारांचा, तक्रारींचा आणि भीतीचा जो गोंधळ चालू असतो तो थांबवणे. विचारांचा गोंधळ. हो. जेव्हा आपण घाबरलेले असतो किंवा संतापलेले असतो तेव्हा आपल्या मेंदूतील भीतीचे केंद्र सक्रिय असते आणि तार्किक विचार करण्याची क्षमता बंद पडते. बरोबर आहे. लॉजिकल थिंकिंग बंद होतं. अगदी. जेव्हा रघुनाथ देवासमोर रडत होता तेव्हा त्याचा मेंदू फक्त संकट 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 असा विचार करत होता. पण जेव्हा त्याने आप्पांचे ऐकले आणि रडणं थांबवलं तेव्हा त्याच्या मनातली अस्थिरता संपली. म्हणजे हे अगदी आपला कम्प्युटर हँग झाल्यावर आपण काय करतो तसं आहे. कसं? जेव्हा कम्प्युटरमध्ये खूप साऱ्या टॅब्स एकाच वेळी उघड्या असतात तेव्हा तो काम करणं थांबवतो, अडकतो.
आपण मग त्याला रिस्टार्ट करतो. अगदी योग्य. मौन म्हणजे डोक्याचा रिस्टार्ट बटन दाबणे. रघुनाथने रडणं थांबवलं म्हणजे त्याने त्याच्या डोक्यातल्या भीती आणि तक्रारींच्या अतिरिक्त टॅब्स बंद केल्या. अगदी अचूक. आणि जेव्हा त्याने तो रिस्टार्ट बटन दाबला तेव्हा त्याची बुद्धी नव्याने काम करू लागली. त्याला अचानक मार्ग दिसायला लागला. काय मार्ग सापडला त्याला? अरे वा. मग रघुनाथने काय केलं? तो घरातून बाहेर पडला. त्याने गावातल्या इतर 20 शेतकऱ्यांना एकत्र केलं ज्यांची अशीच फसवणूक झाली होती. एकजूट केली. हो. तो तालुक्याच्या गावी गेला. तिथे जाऊन त्याने वकिलाचा कायदेशीर सल्ला घेतला. आणि या कथेचा उत्कर्ष बिंदू असा आहे की महिन्याच्या शेवटच्या दिवशी जेव्हा सावकार त्याचे गुंड घेऊन शेतात आला तेव्हा रघुनाथ अजिबात घाबरला नाही. नाही घाबरला. त्याने कुठलाही आरडाओरडा न करता अत्यंत शांतपणे कोर्टाची स्टे ऑर्डर आणि फसवणुकीच्या गुन्ह्याचा कागद सावकारासमोर धरला. क्या बात आहे. आणि शेवटी सावकार जेलमध्ये गेला आणि रघुनाथची 4 एकर जमीन वाचली. म्हणजे देवाने खरोखरच बाहेरून चमत्कार केला नाही तर रघुनाथच्या आतल्या शांततेतून आणि त्याच्या बुद्धीतून चमत्कार घडवून आणला. नक्कीच. देव आकाशातून चमत्कार करत नाही, तो तुमच्या आतून, तुमच्या बुद्धीतून मार्ग काढतो. खरे. तो शांत राहिला म्हणूनच त्याला कायदेशीर मार्ग दिसला. कथेतील या विजयावरून आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यातील संकटांकडे कसे पाहायला हवे हे खूप महत्त्वाचे आहे. हो, कारण आपणही रोजच्या आयुष्यात अशा संकटांना सामोरे जातो. यातून एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. संकटाच्या वेळी ईश्वराची नेमकी भूमिका काय असते हे सांगण्यासाठी स्रोतामध्ये दिलेले एका आईचे उदाहरण अत्यंत समर्पक आणि हृदयाला भिडणारे आहे. आईचं उदाहरण? ते कसे? बघा, जेव्हा एखादे लहान मूल चालायला शिकत असते तेव्हा आई काय करते? ती त्या मुलाचे बोट धरून त्याला कायम चालवत नाही. ती त्याला सोडते. हो, ती थोडे अंतर सोडून हात कमरेवर ठेवून उभी राहते आणि फक्त बघत असते. मूल चालताना धडपडते, पडते, रडते. पण आई लगेच धावत जाऊन त्याला उचलत नाही. अगदी बरोबर. याचा अर्थ ती निष्ठुर असते का? नाही, अजिबात नाही. कारण तिला माहीत असते की जर तिने प्रत्येक वेळी त्याला उचलले तर ते मूल स्वतःच्या पायावर ठामपणे उभे राहायला कधीच शिकणार नाही. ईश्वराचंही अगदी तसेच आहे. तुकाराम महाराज म्हणूनच म्हणतात की देवाने निराकार रूप घेतले आहे. निराकार म्हणजे देवाला स्वतःचा असा कोणताही एक विशिष्ट आकार नाही, तो तुमच्या कर्माचा आकार घेतो. थांबा, हे अत्यंत महत्वाचे आहे. निराकार म्हणजे तो अदृश्य आहे किंवा हवेसारखा आहे असं नाही, तर तो एक साचा आहे. अगदी बरोबर, साचा आहे. म्हणजे आपण जसं कर्म करू तसा तो आकार घेणार. बापरे, हे तर खूपच भन्नाट आहे. हो ना. याचा अर्थ जर आपण संकटात नुसतं रडत बसलो तर तो देव त्या रडक्या कर्माचा आकार घेईल आणि काहीच होणार नाही. खरंय. पण जर आपण रघुनाथसारखं लढायला उभे राहिलो तर तो देव आपल्या त्या ताकदीचा आणि कर्माचा आकार घेईल आणि आपल्याला बळ देईल. हे तर प्रार्थनेकडे बघण्याचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकतंय. होय, तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे. देव म्हणजे कोणी जादूगार नाही जो जादूची छडी फिरवेल आणि माणसाचे सगळे प्रश्न एका सेकंदात सोडवेल. तो संकटाच्या वेळी आईसारखा हात कमरेवर ठेवून पाहत उभा असतो, जेणेकरून माणूस स्वतःची ताकद ओळखून स्वतःच्या पायावर उभा राहील. अगदी खरंय. या सखोल विश्लेषणाचा मुख्य बोध हाच आहे की संकटात देवासमोर रडून किंवा परिस्थितीला दोष देऊन काहीच साध्य होत नाही. कलियुगात देवाने मौन बाळगले आहे, कारण त्याला माहीत आहे की या युगात त्याने माणसाला प्रगल्भ बुद्धी दिलेली आहे आणि त्या बुद्धीचा वापर माणसाने स्वतः करायचा आहे. आणि आपण आपल्या दैनंदिन आयुष्यातही रघुनाथसारखेच वागतो ना. अडचण आली की आपण बॉसला दोष देतो, आजाराला दोष देतो, परिस्थितीला किंवा नशिबाला दोष देतो. हो, नेहमीच. माझ्याच वाट्याला दुःख का, हा जो सततचा आतला गोंगाट आहे तो आपल्याला कधीच खऱ्या उपायापर्यंत पोचू देत नाही. पण जेव्हा आपण शांत होतो तेव्हा आपली नकारात्मक ऊर्जा संपते आणि उपाय शोधण्याची क्षमता वाढते. अगदी खरंय. कर कटावरी विटेवरी पाय याचा तोच तर अर्थ आहे. देवाने हात कमरेवर ठेवलेत कारण माणसाला स्वतःचे हात वापरायचे आहेत आणि देवाने पाय विटेवर ठेवलेत कारण माणसाला त्याच्यासारखाच संयम बाळगायचा आहे. कमाल आहे. मग आजच्या या सखोल चर्चेतून आपण नेमका काय संकल्प करायचा जेव्हा आयुष्यात खूप मोठं संकट येईल, आजूबाजूला कोणताही रस्ता दिसत नसेल, तेव्हा देवासमोर जाऊन आक्रोश करण्यापेक्षा किंवा परिस्थितीबद्दल तक्रार करण्यापेक्षा फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून शांत व्हा. नक्कीच. देवाला चमत्कार करायला सांगू नका, तर त्या संकटाशी लढण्यासाठी योग्य बुद्धी आणि संयम मागा. त्याला सांगा की माझे हात आणि माझे कर्म मी सांभाळून घेईन,
तू फक्त पाठीराखा म्हणून उभा राहा. आणि तो उभा राहतोच. हो, जेव्हा माणूस शांत डोक्याने आपले कर्म करायला लागतो तेव्हा तो विटेवर उभा असलेला देव नक्कीच अदृश्यपणे पाठीवर हात ठेवतो आणि बळ देतो. अगदी योग्य आहे. जाता जाता श्रोतेहो, एक विचार नक्की करा. आपल्या आयुष्यात असा कोणता प्रसंग आहे जिथे आपण उगाचच कुणाकडून तरी चमत्काराची वाट पाहत आहोत, पण खरे तर तिथे आपणच आपले स्वतःचे हात वापरून शांत डोक्याने आणि बुद्धीने ती परिस्थिती पूर्णपणे बदलू शकतो? या प्रश्नावर नक्की विचार करा. हो, नक्की विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. आणि शेवटी असेच संतांचे विचार कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांना नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.